विश्वाचं कल्याण करणारा स्मशानवासी महादेव कैलासात वसलेला आहे। तसाच माझा धनगरांचा राजा माझा बाळूमामा आज आदमापुरात वसलेला आहे। आदमापूर हे दुसरं तिसरं काही नसून बाळूमामांच्या भक्तांसाठी साक्षात पृथ्वीवरचं कैलास आहे। आता जे समोर दिसतंय ते डोळे भरून साठवून घ्या। आज तुमचे डोळे पावन करून घ्या। ही बघा माझ्या राजाची काठी, हे त्यांचे पवित्र कपडे। या वस्तूंना साक्षात मामांचा स्पर्श झालाय। ही मामांची ऊर्जा आहे। हा बघा तो ऐतिहासिक वाडा जिथे मामा दुपारी विश्राम करायचे। ह्या वाड्यात मामांसाठी दरवर्षी नवीन कोल्हापुरी चप्पल ठेवली जाते। आणि चमत्कार बघा, वर्ष संपल्यावर पाहिलं तर ती चप्पल खालून झिजलेली असते। याचा अर्थ आजही माझा बाळूमामा भक्तांच्या रक्षणासाठी कपाळावर भंडारा लावून, हातात ती काठी घेऊन आणि पायात चप्पल घालून रात्रभर गस्त घालतो। आणि आता ऐका अंगावर काटा आणणारा इतिहास। हे मरगुबाईचं मंदिर, जिथे माझ्या मामाने शेवटचे काही दिवस घालवले। याच मंदिरापाशी बसून माझ्या मामाने समोरच्या मोकळ्या जागेकडे बोट दाखवलं होतं।